नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रीमती सोनाली शिरोडे। आज आपण क्लास 6 या वर्गासाठी लेसन पाहणार आहोत 2.3 अँड इनविजिबल बेंच। हा जो लेसन आहे याचे आज आपण पॉइंटर्स म्हणजे एक्सरसाइज या ठिकाणी पाहणार आहोत। तर क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे, एनॅक्ट द स्किट, म्हणजे ही जी स्किट दिली ती स्किट या ठिकाणी सादर करायची। तर हे जे आहे हे एक याला हा जो लेसन आहे अँड इनविजिबल बेंच याला तुम्ही नाटकही म्हणू शकता किंवा एखादी गेमही म्हणू शकता। तर हा गेम या ठिकाणी आपल्याला सादर करायचा आहे। त्यानंतर क्वेश्चन नंबर सेकंड, कॅन यू थिंक ऑफ अदर इमॅजिनरी ॲक्शन टू यूज इन दिस स्किट। या स्किटमध्ये जशी इमॅजिनरी ॲक्शन दाखवली तशीच एखादी ॲक्शन तुम्ही घेऊ शकतात। डिस्कस देम इन ग्रुप ऑफ 5। ती ॲक्शन पाच जणांचा ग्रुप करायचा आणि त्या ग्रुपमध्ये ती ॲक्शन त्या ठिकाणी डिस्कस करायची। मेक अ लिस्ट अबाउट 5 सच ॲक्शन्स इन द ग्रुप, आणि या ठिकाणी त्याची लिस्ट बनवायची आहे। देन एक्सटेंड द स्किट, राईट अ न्यू स्किट युजिंग दोज ॲक्शन। या ठिकाणी तुम्ही एखादी न्यू स्किट राईट करू शकतात, तयार करू शकतात। तर या ठिकाणी मी एक न्यू स्किट या ठिकाणी तयार केलेली आहे। अ न्यू स्किट, या ठिकाणी ही एक न्यू स्किट आहे। त्याच्यामध्ये स्टुडंट नेम 5 स्टुडंट घेतलेले आहे। नेम आहे स्वामी, आशा, पारस, मानस अँड नीरज। हे 5 स्टुडंट आहे। तर आता या ठिकाणी स्किट तयार केलेली आहे। स्वामी, व्हॉट आर यू डुईंग, तुम्ही काय करत आहात? तर आशा, आय एम रायटिंग माय नेम इन दिस विजिबल पेपर। या ठिकाणी एक इनविजिबल पेपर आहे आणि त्या पेपरमध्ये मी रायटिंग माझं नाव हे लिहिण्याचा प्रयत्न करत आहे। स्वामी, कॅन आय जॉईन यू? आशा, शुअर। नेक्स्ट त्या ठिकाणी त्यांना जॉईन होतो पारस। पारस, व्हॉट आर यू डुईंग? स्वामी अँड आशा, वी आर रायटिंग नेम इन दिस विजिबल पेपर। आम्ही या ठिकाणी या इनविजिबल पेपरवर नाव लिहित आहोत। पारस, कॅन आय जॉईन यू? स्वामी अँड आशा, शुअर। त्यानंतर नेक्स्ट आहे मानस अँड नीरज, व्हॉट आर यू डुईंग? व्हॉट आर यू गाईज डुईंग? या ठिकाणी मानस आणि नीरज त्यांना विचारतो की गाईज तुम्ही काय करतात? स्वामी, आशा अँड पारस ते सांगतात, वी आर रायटिंग नेम इन दिस इनविजिबल पेपर। आम्ही या ठिकाणी हा जो इनविजिबल पेपर आहे त्याच्यावर नाव लिहित आहोत। मानस अँड नीरज, कॅन वी जॉईन यू? स्वामी, आशा अँड पारस, शुअर। अशा प्रकारे या ठिकाणी एक न्यू स्किट मी या ठिकाणी तयार केलेली आहे। त्यानंतर क्वेश्चन नंबर 3, यूज द फॉलोइंग आयडियाज टू आन्सर द क्वेश्चन व्हॉट आर यू डुईंग अँड एनॅक्ट युअर आन्सर्स। या ठिकाणी क्वेश्चनच्या खाली काही आयडियाज दिल्या आहेत। त्या आयडियाज घेऊन आपल्याला त्या आयडियाला व्हॉट आर यू डुईंग हा क्वेश्चन विचारायचा आणि जे आन्सर येईल ते त्या ठिकाणी आपल्याला राईट डाऊन करायचं। मग क्वेश्चन आहे व्हॉट आर यू डुईंग, मग आयडियाज आहे इनविजिबल पेन, मग आय एम रायटिंग विथ इनविजिबल पेन, मी या ठिकाणी अदृश्य अशा पेनाने लिहित आहे। व्हॉट आर यू डुईंग, आय एम रायटिंग ऑन इनविजिबल पेपर, मी इनविजिबल पेपरवर लिहित आहे। व्हॉट आर यू डुईंग, आय एम कटिंग पेपर विथ इनविजिबल सीजर, मी या ठिकाणी हा जो पेपर आहे तो इनविजिबल सीजरने कट करत आहे। व्हॉट आर यू डुईंग, आय एम डान्सिंग बाय विअर इनविजिबल शूज, मी या ठिकाणी डान्स करताना इनविजिबल शूज परिधान केले। व्हॉट आर यू डुईंग, आय एम कॅरिंग इनविजिबल अम्ब्रेला, मी या ठिकाणी जी इनविजिबल अम्ब्रेला आहे ती या ठिकाणी घेतलेली आहे। व्हॉट आर यू डुईंग, आय एम प्लेइंग विथ इनविजिबल बॉल, मी या ठिकाणी एक इनविजिबल बॉल हा या ठिकाणी घेतलेला आहे। व्हॉट आर यू डुईंग, आय एम प्लांटिंग अ इनविजिबल ट्री, या ठिकाणी मी एक इनविजिबल ट्री हे या ठिकाणी घेतलेलं आहे। त्यानंतर नेक्स्ट आहे व्हॉट आर यू डुईंग, आय एम क्लाइम्बिंग ऑन इनविजिबल वॉल, मी या ठिकाणी जी इनविजिबल वॉल आहे त्याच्यावर चढत आहे। व्हॉट आर यू डुईंग, आय एम वायपिंग इनविजिबल बोर्ड, मी या ठिकाणी जो इनविजिबल बोर्ड आहे तो या ठिकाणी वायपिंग करत आहे म्हणजे पुसत आहे। व्हॉट आर यू डुईंग, तर आय एम वेविंग इनविजिबल नीडल विथ थ्रेड, या ठिकाणी नीडलमध्ये मी दोरा या ठिकाणी ओढत आहे। तर अशा प्रकारे दिलेले जे
पॉईंट्स आहे ते पॉईंट्स घेऊन आपल्याला या क्वेश्चनचे आन्सर्स या ठिकाणी राईट डाऊन करायचे. त्यानंतर नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 4. जॉईन द पीसेस टू मेक ॲट लिस्ट 10 मिनिंगफुल सेंटेन्सेस. या ठिकाणी आपल्याला काही पीसेस दिलेले आहे. तुम्ही तुमच्या बुकमध्ये बघू शकतात. तिथं काही वर्ड दिलेले आहे आणि ते वर्ड एका कागदावर लिहिलेले आहे आणि कागदावर लिहून त्याचे पीसेस केलेले आहे ते त्या ठिकाणी त्यांनी दाखवलेले आहेत. रिमेंबर टू यूज अ क्वेश्चन मार्क इफ यू बिगिन युअर सेंटेन्सेस विथ व्हॉट. आणि ते जे पीसेस आहे ते पीसेस जॉईन करून आपल्याला या ठिकाणी मिनिंगफुल सेंटेन्स हे तयार करायचं आहे. आणि त्यात काही मिनिंगफुल सेंटेन्स हे हू या शब्दाने लिहायचे. तर त्याच्या जे सेंटेन्स आपण हू या शब्दाने लिहिणार आहोत त्या सेंटेन्सनंतर शेवटी क्वेश्चन मार्क हा द्यायला हवा. तर या ठिकाणी मी सेंटेन्स बनवलेले आहेत. फर्स्ट सेंटेन्स, आय सॉ युअर पिक्चर. सेकंड सेंटेन्स, वी आर हर क्लासमेट. थर्ड, वी वेर इन स्टँडर्ड 6. फोर्थ, ही वॉन्ट आवर टीचर. फिफ्थ, शी इज हेल्प अस. It was very friendly. They will singing. Who will singing? I saw our teacher. We were help us. अशा प्रकारे इथं सेंटेन्स हे बनवले. आणि जे सेंटेन्स हू या शब्दाने सुरू झाला आहे त्याच्या शेवटी मात्र क्वेश्चन मार्क हा दिलेला आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी हे ॲन इनविजिबल बेंच याचे जे पॉइंटर्स आहे हे या ठिकाणी मी सॉल्व केलेले आहे. तर विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.